त्या भागामध्ये पत्रक वाटायची व्यवस्था करतो। शहरी भागामध्ये गोंदिया आणि नागपूर हे शहरी भागामध्ये आपण हिंदी पत्रक वाटू। बाकी शहरांच्या बाजारपेठेत मराठी भाषेतले आपण ते पत्रक वाटू। त्यावेळेला जर खरोखरीच असेंब्ली भरली ती सुद्धा पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे। असेंब्ली भरली तर पश्चिम महाराष्ट्राचे पत्रकारही इथे येतील, त्यामुळे तो प्रश्न त्यांनाही कळेल आणि बाहेरच्या राज्यांमधलेही लोक येतात पत्रकार, त्यामुळे तो देशभर जाईल। त्यावेळेला आपला अप्रोच काय राहणार आहे? एक आता आपण चर्चा करत होतो म्हणून तो मुद्दा मी पुन्हा थोडासा टच करतो की आता जे आंदोलन झालं शेतकऱ्यांचं, त्याच्यामध्ये आंदोलन समिती म्हणा, शेतकरी संघटना म्हणून वामनरावजी होते, केदार साहेब होते। एक प्रश्न असा आला, कोण जिंकलं कोण हरलं? मुख्यमंत्री हरले की बच्चू कडू जिंकले की आणखी काय झालं? मला एकाने फोन केला की पाटील साहेब, पुरुषोत्तम पाटील जे आपल्या बरोबर होते सोडून गेले, त्यांनी फोन केला की बच्चू कडूंचा मोर्चा मोठा निघाल्यामुळे आता विदर्भ आंदोलन मागे पडलं। म्हटलं बा, हे तुमची बुद्धी तशी चालत असेल तर चालू द्या। गावातली पण त्यांना माहित नाही, बाप मेला म्हणून काही माय घर टाकत नाही। केव्हा तरी एक तो मुद्दा शेतकऱ्यांचा तो पुढे आला। आपला तर तो नेहमीचाच आहे। आपले सगळे जे मेंबर्स आहेत, सदस्य आहेत, ते शेतकरी आहेत, गावातले आहेत। आम्ही त्यांच्यासाठी बोललो आहे, लढलो आहे। त्यामुळे मी त्यांना तुम्हाला काय वाटतं तो माझा प्रश्न नाही आहे, परंतु त्या आंदोलनामुळे विदर्भाच्या आंदोलनावर काही परिणाम होतो असं बिलकुल नाही। म्हणून मी माझ्या मनामध्ये स्वच्छ आहे की एक तो मुद्दा आपणच उचलू असं नाही आहे। स्मार्ट मीटरवर आपले नरेशजी काम करतात, हेच काम करतात, बाकीचे मंच आहेत ते येतात, कधी एकत्र बरोबर येतात, चालूच आहे ते। त्यामुळे त्या आंदोलनाचा विदर्भ राज्याच्या मागणीवर काहीही परिणाम होत नाही, हे आपण कृपया लक्षात घ्यावं। नंबर 2 की आपण आपापल्या ठिकाणी जा आणि कोणत्याही वकिलाकडे संविधान पहा, कॉन्स्टिट्यूशन पहा, आर्टिकल 3 वाचा, कलम 3, त्याच्यात असं लिहिलेलं आहे की नवीन राज्य निर्माण करण्याचे सगळे अधिकार संसदेला आहेत। राज्य विधानमंडळाला आहे, त्याच्यात नोट असते ती, त्याच्यावर डिस्कशन मध्ये ते ऐकून घ्याल। राज्य विधिमंडळाला त्याबाबत काहीही अधिकार नाही, काहीही। आपण आठवा, तेलंगणाचं बिल जेव्हा आंध्र असेंब्लीमध्ये गेलं त्यावेळेला ते फाडून टाकलं गेलं। अरे पण तुम्ही फाडून टाकलं, तुम्हाला काही अधिकारच नाही ना हो म्हणण्याचे नाही म्हणण्याचे। आंध्र असेंब्लीला अधिकार आहे संसदेला। म्हणून आपण ही सगळी तयारी करत असताना हा मुद्दा जितके वेळेला मांडता येईल त्या पद्धतीने आपण मांडणार आहोत की हे सगळं संसदेचा अधिकार आहे। या मुंबईच्या लोकांना त्या अधिकार नाही आणि त्यांच्याकडे आपण लक्ष देण्याची गरज नाही, अशी माझी स्वतःची भूमिका आहे। कोण आहे ते देणारे? त्यांच्या हाती जर काहीच नाही आहे तर आपण काय त्यांना मागता येईल का? म्हणून आपल्या सगळ्यांचा भर असा असला पाहिजे की माननीय राष्ट्रपती महोदया, आम्हाला विदर्भ द्या। माननीय प्रधानमंत्री, माननीय गृहमंत्री, तुम्ही आमच्या विदर्भाच्या प्रश्नाचा विचार करा। कधीही आपल्या मनात आणू नका की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही तर राज्यमंत्री नाही तर अमुक आमदार, मग त्याला भेटून घ्या, खासदाराला भेटून घ्या आणि ते काहीतरी करतील। मुळीच नाही, त्यांना ते अधिकार नाही। आणि मग अधिकार नसल्यामुळे आपलं डोकं आपण स्वच्छ ठेवायचं आहे त्याच्यामध्ये की आमचा सगळा भर जो आहे तो माननीय राष्ट्रपतींवर आहे। त्याच्याकरता जी आकडेवारी गोळा करायची आहे, जी माहिती गोळा करायची आहे ती आतापर्यंत आपण केलेली आहे। काही माहिती, काही आपणही करतो। मग
आपले गजानन कोण अहमदाबादकरांनी जे सांगितलं माझा लेख लोकसत्ता मधला, की मी त्या आत्महत्यांच्या प्रश्नावर लिहिलं. विदर्भातल्या वऱ्हाडातल्या ती 4 जिल्हे म्हणजे वऱ्हाड, अमरावती विभाग, की याच्यासाठी इतक्या आत्महत्या ज्या आहेत कृपया लक्षात घ्या, फार महत्वाचा मुद्दा आहे. आपण महाराष्ट्राचे घटक असल्यामुळे आपल्या इथे ज्या आत्महत्या होतात त्या महाराष्ट्र राज्याच्या आत्महत्या म्हणून प्रकाशित केल्या जातात. आणि मग ह्या आत्महत्या वाढून राहिल्या आहेत तर असं दिसून येतं की महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढून राहिल्या. आणि मग त्याचं विश्लेषण कोणी करत नाही प्रादेशिक किंवा महाराष्ट्रात. मग मला एक जण म्हणाले किंवा तुम्ही नेहमी विदर्भ विदर्भ म्हणता, तर म्हटलं तुम्ही सांगा ना, महाराष्ट्रात आत्महत्या वाढल्या म्हणजे कुठे वाढल्या? कोकणात वाढल्या, पश्चिम महाराष्ट्रात वाढल्या, खानदेशात वाढल्या, सगळ्यात जास्त आत्महत्या विदर्भात झाल्या आणि त्याच्या पाठोपाठ मराठवाड्यात झाल्या. तर तुम्ही असं का विश्लेषण करत नाही किंवा विदर्भात आत्महत्या वाढल्या? तर ते चिंता कोल्हापुरात राहून आमचे मित्र करतात की महाराष्ट्रात आत्महत्या वाढून राहिल्या. म्हणजे वाचक जो आहे त्याला काहीच कळत नाही की काय घडून राहिलेलं आहे. ती आपली ड्युटी आहे की हा प्रदेश शेतकरी आत्महत्यांनी ग्रस्त आहे. आणि आतापर्यंत हे जे आंदोलन झालं त्याच्या सरकारने काहीतरी 4 शब्द बोलले, तोपर्यंत महाराष्ट्र सरकार हे झोपल्यासारखं आव आणत होतं की कुठे आत्महत्या करतात आम्हाला माहिती नाही. उपाध्यक्ष माननीय सरकारी साहेब, पाटील माननीय साहेब, माननीय गजबे साहेब, इथे उपस्थित सर्व माननीय बिहारी अग्रवालजीचे पूर्वीपासूनचे विदर्भवादीच आहे, कट्टर विदर्भवादी आहे. नेहमी विदर्भासाठी वेगळाच काही ना काही टाकत राहतात. पण आज खूप बरं वाटलंय की मग इतक्या दिवसानंतर त्यांनी परत इथे येऊन इथे आमच्या इथे शोभा वाढवली आणि त्यांनी एकदम प्रखरतेने त्यांनी लगेच मदत पण करायचं त्यांनी हे केलं. मनाला खूप आनंद झाला. सुबह का झुला शाम को लौट के आए उसे झुला नहीं कहते, अशा प्रकारचं काम झालं. तर आम्हाला खूप आनंद झाला. पुन्हा ते आपल्या कळपात सगळ्या विदर्भाच्या कळपात आले असे सर्व, जसे आता हे पुरुषोत्तम पाटीलजी त्यांनी मग बरेच दिवस झाले ते आलेच नाही. हे साहेब सतत त्यांना फोन करून करून थकले, त्यांचा उत्तर नाही. नंतर पण ते फोन करून रिप्लाय करत नाही. झालं काय यांना, आधी तर किती फोन करत होते, कितीदा येत होते इथे, एकदम ते पुन्हा विद्रिस्त अवस्थेत चालले गेले एकदम. आणि आता मला झालं ते त्याचा पण आनंद झाला. असंच नेहमी येत जावं, जे काय असतं तेव्हा कुठे बरं होईल. अशा सर्व मंच माझ्या राण्या ज्या आता बहीणप्रमाणे लढून आल्या, सर्व विदर्भवादी पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष, सर्वांना माझा जय विदर्भ. खरं म्हटलं तर सगळ्यांचं ज्यांचं त्यांचं सत्कार झाला त्यांना सर्वांचं मी पुन्हा मनापासून अभिनंदन करते. आणि ह्या सगळ्या ह्याचं काम अभिनंदन करायचं ज्यांनी हे खरं कसं शक्य झालं असतं हे सगळे मेळावा घ्यायचं. जर कुणी पण हात वरती करून टाकले असते, जर कुणाला पैशाचा पुरवठा झाला नसता तर पैशाचा पुरवठा करणारे कोण होते, तर यांनी इकडं तिकडं मागून त्यांच्या शब्दाखातर सगळ्या लोकांनी चंदा दिला आणि तो चंदा दिला आपण हे केलं. नाही तर शक्य झालं असतं काय असं तेवढ्यात काही ना काहीतरी विचार पण नाही. तर इथे कुठे कोणाकडे एवढा पैशाचं झाड आहे, बरोबर आहे ना. त्यामुळे खरा सत्कार तर चटक साहेबांचा पण झाला पाहिजे, म्हणून मी म्हणून त्यांना द्यायला पाहिजे खरं तर त्यांचं चटक साहेब आगे बढ़ो, चटक साहेब आगे बढ़ो. आधी म्हणतात यांनी मलाही खाल्ली तरी तुम्ही सत्कार करता. आता त्यांनी असं केलं, आता त्याला काय अर्थ आहे ना, वेळ तर गेली निघून. बरं चटक साहेब एवढं सगळं करतात, एवढं सगळं मेहनती जातात. राजपूत सर सुद्धा त्यांनी काय केलं माहितीये का, जिथं जिथं जातात, जिथे पण जातात त्यांच्या ह्याच्यामध्ये तिथे ते विदर्भाचं नाव काढतात, विदर्भाचं काढतात, विदर्भाबाबत बोलतात. मित्रांच्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्रत्येक ठिकाणी ते धडाधड फोटो पाठवून देतात, सगळं पाठवून देतात. खूप जनजागृती करतात. तुम्ही पण हे सगळं करू शकता.
सतत साहेब सतत प्रत्यक्ष जाऊन करतात, तुम्ही जागेवर पण बसून व्हॉट्सअप ग्रुप करून करू शकतात, पण आपण ते ग्रुप मधून टाकत नाही. कारण काय, आपला इगो असतो, आपल्याला वाटतं मी कशाला टाकावं विदर्भाचं, त्याच्यात आपण नाही आहे, आपण तो दुसरा माणूस आहे, तो दुसरा माणूस आहे. अरे पण विदर्भाचं आहे ना मला, तुम्हाला विदर्भाचं जर वागायचं असेल तर तुम्ही टाका ना, समजू द्या ना लोकांना की हे विदर्भाचं इथे पण चालू आहे, तिथे चालू आहे. ज्याच्याकडे प्रत्येकाकडे वेगवेगळे ग्रुप असतात, तर त्यांनी सगळ्यांनी आपल्या जे ग्रुपमध्ये टाकावं. आता 16 तारखेचं जे आंदोलन आहे त्याच्यात बॅनर पण लावावं. आपल्या जिल्ह्यामध्ये कमीत कमी एक तरी बॅनर लागलं पाहिजे की चलो नागपूर, यांची लागले होते ना, सगळ्यांचे लागले होते ना, शेतकऱ्यांसाठीचे असतात. तर आपल्या सगळ्यांना एक बॅनर तरी आपल्या जिल्ह्यात तालुक्यात एक बॅनर तरी लावा, कसंही करून लावा, माहिती नाही मला, पण लावा सगळ्यांनी, एवढं माझं म्हणणं आहे. आणि सगळे हे जसे लोक आता आले तसं सगळ्यांना ताबडतोब सगळं विदर्भाचं बोलून त्यांना कन्व्हेन्स करतात, तसं तुम्ही सगळ्यांनी जर केलं तर विदर्भ नक्कीच मिळेल. आणि विदर्भात आता यांनी पण सांगितलं गजानन अहमदाबादकरांनी की यांचं शेतकऱ्यांचं तिथं जाऊन त्यांना काय मिळालं, मग हे पण आपण आता हा मुद्दा आपल्याला सांगू शकतो. तिथं जाऊन तुम्हाला काही मिळत नसेल तर विदर्भात या, विदर्भाच्या आंदोलनात या. विदर्भाच्या आंदोलनात सगळ्यांचेच प्रश्न सुटणार, एकाचा नाही, सर्वांचा प्रश्न सुटणार आहे. हे त्यांना समजावून सांगितलं तर ते नक्कीच तुमच्या जगताने यांनी सांगितलं तुम्हाला कॉलेजमध्ये जा, तर कॉलेजमध्ये जा, सगळ्यांना कॉलेजमध्ये जावं लागेल. आणि या ह्याच्यामध्ये मी रेल्वेचं पण मी हे काढून घेईन, रेल्वेला एक लेटर घेऊन देईन. त्याप्रमाणे मग अमरावतीचे पण बरेचसे लोक येऊ शकतात, त्याचप्रमाणे बाकीच्या पण जिल्ह्यांमधले ज्या ठिकाणी आहे असंच लेटर देईन. ज्या ठिकाणी रेल्वेचं आहे आपलं स्टेशन, त्या ठिकाणचे रेल्वेमधून लोक कधी कोणी पण इथे येऊ शकेल अशा प्रकारचंच लेटर देईन मी. आणि आंदोलनामध्ये